नमस्कार, मी विक्की आयरे, वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलो आहेत आंबई या गावात। तर आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या वेलकम सीडची 473 या फुलगोबीची लागवड केलेली आहे। तर प्लॉट कसा राहिला आपण त्यांच्याकडनं संवाद साधू। दादा नमस्कार। नमस्कार दादा, आपले नाव? माझं नाव विनोद भगवान चोपडे, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, राहणार अंबई। बरं दादा, आपण ही कोणती व्हरायटी लागवड केलेली आहे? 473 वेलकम सीडची 473 ही व्हरायटी लागवड केलेली। बरं, किती क्षेत्र लागवड केलेलं आहे? ही जवळपास आम्ही 4,500 काडी लावलेली आहे। 4,500 काडी लागवड केलेली, दोन तीन ठिकाणी लागवड दोन केलेली। तीन ठिकाणी लागवड केलेली आहे। लागवड दिनांक सांगता येईल? हा लागवड 60-65 दिवस झाले बस। 60-65 दिवस झाले, म्हणजे सर्वसाधारण 25-26 तारखेच्या 25व्या महिन्यात तुम्ही लागवड केलेली, 25-26 तारखेच्या आसपास। बरं, लागवड केल्यापासून सर्वसाधारण किती दिवसात आपली हार्वेस्टिंग झाली? 65 दिवसात झाली। 60-65 दिवसात आपली हार्वेस्टिंग झाली। बरं, फळाचं वजन काय आलं? फळाचं वजन मस्त आलं बरं का, 1 किलो ते 1.25 किलोच्या जवळपास आलं। कारण की हवामानाच्या बाबतीत म्हटलं ना, हवामान तसं नाही त्याला सध्या अनुकूल नाही। अच्छा, त्याच्यामध्ये पोहोचू राहिले, पाऊस चालू आहे, धोके उडवले, फळाचं वजन चांगलं वाटलं आम्हाला। फळाचं वजन चांगलं, फळामध्ये क्वालिटी वगैरे, कलर क्वालिटी वगैरे मस्त, एक नंबर छान क्वालिटी आहे। बघून घ्या, पूर्ण पांढरं फुल आहे घेतलं याच्यामध्ये, पण फळाची क्वालिटी लय भारी, फळाची क्वालिटी वगैरे चांगली, पांढरं आहे जास्त आहे, आणि फिटिंग लय भारी त्याची, फिटिंग चांगली। फिटिंग। बरं, तर तुम्ही किती दिवस आड काढणी करता? आम्ही सर 3-4 दिवस आड काढणी करतो। आतापर्यंत तुमचं सर्वसाधारण काय ऍव्हरेज निघालंय? पहिलेच आम्ही आता दोन दिवसापूर्वीच काढणं चालू केली, एकच हे काढला, आता 3 क्विंटल काढले आम्ही। 3 क्विंटल काढले। सर्वसाधारण भाव काय भेटला तुम्हाला मार्केटला? भाव आता सध्या 20-25 चालू आहे, 20-25 रुपये मार्केटला भाव चालू। मागणी वगैरे कशी फ्लावरला? मागणी एक नंबर आहे, कारण की याच्यामुळे आम्हाला भाव 5 रुपये वाढून भेटतो। 5 रुपये वाढून भेटला। बरं, तुम्ही व्हरायटी बद्दल समाधानी आहात? एक नंबर समाधानी। बाकी शेतकरी मित्रांना काय सांगू शकता व्हरायटी बद्दल? शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की तुम्ही वेलकमची 473 ही गोबी लागवड करा। गोबी मस्त आहे, ढवळे पांढरे शुभ्र आहे, आणि निघायला पण छान आहे। छान। बरं दादा, त्यांनी जी माहिती दिली त्याबद्दल दादा त्यांचे धन्यवाद।